नमस्कार. आज आपण विज्ञानाच्या एका खूपच मूलभूत आणि खरं सांगायचं तर एका रोमांचक जगात डोकावणार आहोत. आणि ते जग आहे फिजिक्सचं, म्हणजे आपल्या भौतिकशास्त्राचं. आता बघा, आपण रोज चालतो, धावतो, घरातला साधा पंखा फिरतो किंवा गाडी चालते. कधी विचार केलाय का की या सगळ्या अगदी सामान्य दिसणाऱ्या गोष्टीमागे कोणती तरी एक अदृश्य शक्ती काम करत असते? मग ती शक्ती नेमकी आहे तरी काय? तर याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी चला आपल्या रोजच्या आयुष्यातल्या घटनांमागे लपलेल्या विज्ञानाला आणि निसर्गाच्या त्या नियमांना ओळखायला सुरुवात करूया. तर फिजिक्स म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही विज्ञानाची अशी शाखा आहे जी अभ्यास करते पदार्थाचा म्हणजेच मॅटरचा, ऊर्जेचा म्हणजेच एनर्जीचा, मग आहे गती, बल आणि या सगळ्याला एकत्र बांधणारे निसर्गाचे नियम. म्हणजे थोडक्यात आपल्या सभोवतालचं जग ज्या नियमांवर चालतं ना, त्याचा शोध घेणं म्हणजेच फिजिक्स. यालाच थोडं अधिक शास्त्रीय भाषेत सांगायचं झालं तर फिजिक्स म्हणजे काय? तर पदार्थ, ऊर्जा आणि त्यांच्यात होणाऱ्या परस्पर क्रियांचा अभ्यास. याचा अर्थ काय होतो? आपल्या आजूबाजूला जी काही हालचाल घडते ना, त्या प्रत्येक हालचालीमागे एक शास्त्रीय कारण आहे. आणि हेच कारण आपल्याला फिजिक्स समजावून सांगतं. बरं, आता हे सिद्धांताचं बोलणं पुरे झालं. चला आता हे फिजिक्स आपल्या रोजच्या आयुष्यात म्हणजे अगदी प्रत्यक्षात कसं काम करतं ते बघूया. एकदम साधं उदाहरण घेऊ. समजा हातातून एक चेंडू सुटला, तो सरळ खाली जमिनीवरच पडतो, बरोबर? यामागे आहे गुरुत्वाकर्षणाचा नियम, म्हणजेच ग्रॅव्हिटी. आपली पृथ्वी प्रत्येक वस्तूला स्वतःकडे खेचत असते. किंवा दुसरं उदाहरण, सायकल चालवताना आपण जे संतुलन साधतो त्याचा कधी विचार केलाय? हे सगळं शक्य होतं ते बल आणि गतीच्या नियमांमुळे. आपण पॅडलवर जो जोर लावतो ते झालं बल आणि त्यामुळे सायकलला मिळते गती. आणि हे तर बघा, फक्त एक बटन दाबलं की अख्ख्या खोलीत लख्ख प्रकाश पसरतो. ही काही जादू नाहीये, यामागे आहे इलेक्ट्रिसिटी म्हणजेच विद्युत शक्ती. आणि ही शक्तीसुद्धा फिजिक्सच्याच नियमांवर चालते. चला एक छोटासा आणि सोपा प्रयोग करून पाहूया का. समजा दोन वेगवेगळी वजनं असलेले दगड घेतले, एक हलका आणि एक जड, आणि दोन्ही एकाच वेळी खाली सोडले. काय वाटतं, काय होईल? बहुतेक सगळ्यांना असंच वाटेल की जड दगड आधी खाली पडेल, हो ना? पण गंमत अशी आहे की प्रत्यक्षात दोन्ही दगड एकदम एकत्र जमिनीवर आदळतात. यातून काय सिद्ध होतं? तर गुरुत्वाकर्षण सगळ्या वस्तूंवर अगदी समानपणे काम करतं. वस्तूच्या वजनाचा त्यावर काहीही परिणाम होत नाही. बघा, हाच आहे फिजिक्सचा एक किती महत्त्वाचा आणि मूलभूत नियम. आता फक्त एका क्षणासाठी विचार करा की जर फिजिक्स नसतं तर काय झालं असतं? आपल्या हातातले मोबाईल नसते, इंटरनेट नसतं, घरातली वीज नसती, अगदी अवकाशातले उपग्रहही नसते. यापैकी काहीच शक्य झालं नसतं. खरं तर आपलं आजचं हे जे काही आधुनिक जग आहे ना, ते पूर्णपणे फिजिक्सच्या नियमांवरच उभं आहे. मग साहजिकच प्रश्न पडतो की हे सगळे नियम शिकणं आणि समजून घेणं इतकं महत्त्वाचं का आहे? हे बघा, फिजिक्स शिकण्याचा फायदा फक्त परीक्षेत चांगले मार्क्स मिळवण्यापुरता नाहीये, अजिबात नाही. यामुळे आपली तार्किक विचार करण्याची क्षमता म्हणजे लॉजिकल थिंकिंग जबरदस्त वाढते. कोणतीही अडचण किंवा समस्या कशी सोडवायची हे कौशल्य विकसित होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंजिनिअरिंग असो, मेडिकल असो किंवा स्पेस सायन्स यांसारख्या मोठ्या क्षेत्रांमध्ये करिअर करण्यासाठीचा एक भक्कम पाया फिजिक्समुळेच तयार होतो. मला माहीत आहे, आता हे सगळं ऐकून काही जणांना वाटत असेल की अरे बापरे, फिजिक्स तर खूप कठीण विषय आहे. पण खरं सांगू, जर हा विषय आपल्या रोजच्या आयुष्यातल्या सोप्या उदाहरणांसोबत जोडला ना, तर हाच विषय जगातला सगळ्यात मजेदार आणि मनोरंजक विषय बनू शकतो. तर फिजिक्स आपल्याला फक्त नियम नाही शिकवत, ते जगाकडे पाहण्याचा एक अगदी नवीन दृष्टिकोन देतं. तर आज आपण काय काय बघितलं? एक छोटीशी उजळणी करूया. फिजिक्स म्हणजे नेमकं काय? ते कशाचा अभ्यास करतं? आपल्या रोजच्या आयुष्यात ते कुठे कुठे दिसतं? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फिजिक्सचं आपल्या जीवनातलं महत्त्व काय आहे? आणि जाता जाता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, फिजिक्स हा फक्त पुस्तकातला एक विषय नाही आहे. नाही, ती एक विचार करण्याची पद्धत आहे, जगाकडे पाहण्याचा एक चष्मा आहे. निसर्ग कसा काम करतो हे ते आपल्याला समजावून सांगतं. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा रात्री आकाशात एखादा तारा चमकेल किंवा हातातला चेंडू खाली पडेल, तेव्हा एक सेकंद थांबा आणि त्यामागे लपलेल्या फिजिक्सचा विचार नक्की करा.